लाडकी बहिणींचा लाडक्या ताईंनो 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता हा याच ताईंना भेटणार आहे की ज्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट असणार आहेत। लाडक्या ताईंनो त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। ज्या ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला नाहीये त्या ताईंना पण ह्या गोष्टी कंप्लीट असायला पाहिजेत, तरच तुम्हाला डबल हप्ता भेटणार आहे। आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला आहे त्या ताईंना या ठिकाणी लक्षात घ्या, या गोष्टी कंप्लीट असायला पाहिजेत तर आणि तरच तुम्हाला हा जुलै महिन्याचा हप्ता भेटणार आहे, 13वा हप्ता भेटणार आहे। एकदम महत्त्वाची बातमी आलेली आहे समोर आलेली लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि तुमच्या याद्या या ठिकाणी बनवायला सुरुवात झालेली आहे, ती कधीपर्यंत पूर्ण होतील त्या पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। चला तर लाडकी बहीण योजना ते 12वा हप्ता सगळ्या लाडक्या ताईंना भेटलेला आहे। तर सगळ्याला माहिती आहे की आता सर लाडक्या ताईचा 12वा हप्ता भेटलाय, जून महिन्याचा हप्ता भेटलाय, पण बऱ्याच ताई अजून बाकी आहेत, 40-50 लाख ताई अजून बाकी आहेत। तर त्या ताईंना पण या ठिकाणी लवकरात लवकर डबल हप्ता भेटणार आहे अशा स्वरूपाची वरून बातमी आलेली आहे। तर त्या ताईंनी पण ह्या गोष्टी कंप्लीट असायला पाहिजेत। त्या जर पात्रतेमध्ये असतील, यादीमध्ये असतील तर आणि तरच त्यांना पैसे भेटणार आहेत। त्याचबरोबर लाडक्या ताई ज्यांना 12वा हप्ता कंप्लीट भेटलेला आहे, म्हणजे ज्यांना 18,000 रुपये आतापर्यंत भेटलेले आहेत त्यांना 13वा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि 13वा हप्ता तुम्हाला 12वा हप्ता तुम्हाला 18,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत अकाउंटला आले आहेत का? पट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय, कारण की जर तुम्हाला 18,000 रुपये आले असतील आणि ह्या गोष्टी जर कंप्लीट असतील तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। आणि बऱ्याच लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट परत एकदा हात जोडून विनंती आहे, बघा मागचा जो महिना होता मे महिन्याचा हप्ता, 11वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता, 12वा हप्ता, बऱ्याच ताईंना या ठिकाणी कमी केलं जात आहे। बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी, जो 11वा हप्ता होता त्याच्यामध्ये 2,52,00,000 ताईपैकी 2,47,00,000 ताईंनाच फक्त पैसे भेटले होते। 5 लाख ताई या ठिकाणी वजा केले होते। त्यांचं एकच कारण होतं, त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह नव्हतं। डीबीटी ऍक्टिव्ह नसणं हे खूप महत्वाचं कारण आहे लाडक्या ताईंनो। जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर आणि तरच, परत सांगतोय, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल, इनेबल असेल, जर तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलेलं असेल, ते जर स्टेटस कंप्लीट असेल तर आणि तरच तुम्हाला 13वा पुढचा हप्ता भेटणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि मी ज्या ज्या गोष्टी विचारणार आहे, जे प्रश्न विचारणार आहे त्याचे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे। आणि बरेच ते म्हणतील की सर हे डीबीटी चेक कसं करायचंय, आमचं फॉर्मचं अप्रूव्ह कसं चेक करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करतोय। तर लाडक्या ताईंनो सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी बघा, डीबीटी तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह असायला पाहिजे। तुमचं सर्वांचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का, इनेबल आहे का? बऱ्याच ताई म्हणतील की सर डीबीटी ऍक्टिव्ह म्हणजे काय, तर लक्षात घ्या, डीबीटी म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्डला जोडलेलं आहे का, लिंक केलेलं आहे का? एवढ्या सोप्या भाषेत सांगतोय। तुम्हाला सगळ्याला माहित नसेल की कसं चेक करायचंय, सांगतो तुम्हाला याच व्हिडिओमध्ये खाली दाखवणार आहे की ते कसं चेक करायचं, काळजी करू नका। त्याच्यानंतर दुसरं आहे फॉर्मचं स्टेटस काय आहे। तुम्ही बघा जो फॉर्म भरलेला लाडक्या बहिणी योजनेचा, कुणी कशावर, पोर्टलवर, वेबसाईटवर फॉर्म भरला असेल, कुणी नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरला असेल, कुणी ते ऑफलाईन म्हणजे कोणाकडे त्या अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म भरला असेल, तर त्या तिन्ही ताईंनी पण चेक करायचं आहे। कारण की बघा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असतात त्यावेळेस तुम्हाला काय भेटत असतो, तुमचा लाडक्या बहिणीचा नंबर भेटत असतो, बरोबर? तुमच्या लाडक्या बहिणीचा नंबर तुमच्याकडे असायला पाहिजे। फॉर्मचा नंबर भरलेला तो तुमच्याकडे ऍप्लिकेशन नंबर त्याला म्हणतात, तो ऍप्लिकेशन नंबर असेल तर तुम्हाला काही गरज नाही, बाकी टेन्शन घ्यायची गरज नाही। ऍप्लिकेशन नंबर असणं खूप गरजेचं आहे। ऍप्लिकेशन नंबरनुसार सगळ्या गोष्टी चेक होतात। त्याच्यामुळे ऍप्लिकेशन नंबर तुमच्याकडे आहे का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला। दुसरं, आणि ज्या त्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरला त्यांना डायरेक्ट स्टेटस चेक करता येतं, त्यांनी लवकरात लवकर चेक करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। दुसरी गोष्ट, नारी शक्ती ऍपवाल्या ताई आणि ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरले त्यांनी ताई त्यांचे ऍप्लिकेशन नंबर तुम्ही घ्यायचे आहेत आणि तुमच्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत, अंगणवाडी सेविका जवळच अंगणवाडी सेविका असतात बघा, जिथं तुम्ही फॉर्म भरला होता त्या अंगणवाडी सेविकाकडे जायचंय, तुमचा ऍप्लिकेशन नंबर त्यांना द्यायचा आहे आणि त्यांना चेक करायला सांगायचंय की माझं स्टेटस कंप्लीट आहे का, अप्रूव्ड आहे का, पेंडिंग पडले का, रिजेक्ट पडले का, हे त्यांना विचारायचं आहे। ही दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का? पटकीने हे कमेंट बॉक्समध्ये आणि खरं सांगा। लाडक्या ताईंनो बऱ्याच ताई काय करतात माहिती का, बऱ्याच ताई म्हणतात की सर माझं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि नंतर ज्यावेळेस त्यांची क्रॉस चेक होतं तर त्यांचे 2.5 लाखापेक्षा पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न जास्त होतं।
आणि त्यांना मग ह्या लाभ बंद होतो. मग बऱ्याचदा विचार बसतात की सर आमचं सगळं पूर्ण तरी का पैसे भेटत नाहीत. तर 2.5 लाखाचं उत्पन्नाची आता टेस्टिंग चालू आहे, व्हेरिफिकेशन चालू आहे. भले 4 चाकीचं वेळ लागेल, पण बघा वार्षिक उत्पन्न हे म्हणजे इन्कम टॅक्स वाल्या इन्कम टॅक्स आता लवकरात लवकर पकडायला लागलेत, कारण की ते ऑनलाईन सगळं होतं. तुमच्या घरी यायची पण गरज नाही. त्या ठिकाणी वरून डेटा भेटला जातो, म्हणजे जे आयकर विभागाकडून डेटा घेतला जातो, तुमच्या आधार कार्डला मॅच केला जातो आणि तुमचं या ठिकाणी लाडक्या बहिणीतून यादीतून नाव कट केलं जातं. जर तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल, नाव तुमचं डायरेक्ट कट होईल. जर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल, काही काळजी करायची गरज नाही. त्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड कोणत्या स्वरूपाचं आहे ते महत्वाचं आहे. बघा जर पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड असेल, त्या ताईंना या ठिकाणी काळजी करायची गरज नाहीये. परत सांगतोय, जर तुमचं वरून जर डेटा चेक केला तर तुम्ही पण उडताल. त्याच्याबद्दल उडताल म्हणजे काय, तुमचं पण नाव कट होईल. पण जर फक्त त्यांनी तुमचं रेशन कार्ड आणि चेक केलं तर तुम्हाला काही काळजी करायची नाही. पण पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पण काळजी घ्यायची गरज आहे. तुम्हाला उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी आहे का ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संजय गांधी योजना जी आहे, संजय गांधी योजना, त्याच्यामध्ये तुम्ही लाभ घेत आहात का? तुमचा इतर कोणता लाभ चालू आहे का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. चला तर लाडके बहिणींनो, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या महत्त्वाच्या गोष्टी आता तुम्ही म्हणत असाल की सर या चेक कशा करायच्या, ह्या सगळ्या सांगतो तुम्हाला. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. बघा अशा स्वरूपाचं तुम्हाला आतापर्यंत किती रुपये आले ते सगळं तुमच्या अकाउंटला दिसतं. किती रुपये आले एका ताईचे हे तुम्हाला माहिती दिसत आहे. तर ते तुम्ही म्हणत असाल की सर ते फॉर्म स्टेटस कसं चेक करायचं, बघा हे या ठिकाणी बघा तुमचं नाव आहे, या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आहे. ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला मी आताच म्हणलं होतं, हे ऍप्लिकेशन नंबर असणं खूप महत्वाचं आहे. नंतर फोटो तुमचा दिसेल. ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड, म्हणजे आता इथं बघा अप्रूव्ड आहे. आणि संजय गांधी योजना या ठिकाणी नो आहे, म्हणजे ताई संजय गांधी योजनेचा पण फायदा घेत नाही, म्हणजे या ताईला काही करायची गरज नाही. हे प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे एखाद्या वेळेस जर यावेळेस पैसे ताईला आले नसतील तर पुढच्या वेळेस ते पैसे येऊन जातील, काळजी करायची गरज नाही. आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आमचं डीबीटी कसं चेक करायचं ते सांगा. तर बघा डीबीटी पण ह्या ठिकाणी तुम्ही आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचं आहे. आधार कार्डच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचं या ठिकाणी सीडिंग तुम्ही चेक करू शकता, किंवा या ठिकाणी आधार मॅप स्टेटस पण तुम्ही चेक करू शकता. ते तुमचं बँकेचं मॅप असायला पाहिजे. तर बघा या ठिकाणी इनेबल फॉर डीबीटी दिलेलं आहे. डीबीटी साठी ते इनेबल आहे, अशा स्वरूपात हे दिसत आहे, म्हणजे ह्या ताईला प्रॉब्लेम नाहीये. जर या ठिकाणी डिसेबल आलं असतं, डिसेबल आलं असतं, किंवा या ठिकाणी इनॅक्टिव्ह आलं असतं, तर त्या ठिकाणी ताईला प्रॉब्लेम आहे. तर काळजी करायची गरज नाही. बँक ऑफ बडोदा हे दिसते, म्हणजे तुमचं जी बँक असेल ती बँक तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे फॉर्म या ठिकाणी काही त्यांनी जर लॅपटॉपवरून चेक केलं आधार कार्ड वगैरे, तर अशा स्वरूपाचं ऍक्टिव्ह स्वरूपाचं पण तुम्हाला या ठिकाणी दिसतं. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. त्याच्यानंतर तुमचं फॉर्मचं स्टेटस वगैरे अप्रूव्ड आहे, आणि अप्रूव्ड म्हणजे खाली पेंडिंग पण दिसतंय का ते पण एकदा चेक करायचं आहे. कारण की बऱ्याच ताईंचं असं होतं की वर या ठिकाणी अप्रूव्ड दिसतं आणि खाली पेंडिंग दिसतं, तर त्या ताईंनी पण एकदा चेक करायचं आहे ते पेंडिंगचं रिजेक्ट वगैरे झालंय की काय. बघा अशा स्वरूपाचं रिजेक्ट स्वरूपाचं पण बटन येतं. रिजेक्ट जर आलं तुमचं तर तुम्हाला लाडक्या बहिणीतून बाद केला जाणार आहे, कारण नवीन फॉर्म भरायचं पण सुविधा आता राहिलेली नाही. आता बऱ्याच ते म्हणत असतील की सर या ठिकाणी आम्हाला डीबीटी स्टेटस हे आपल्याला मोबाईलवर चेक करता येत नाही. तर काळजी करू नका लाडक्या बहिणींनो, तुमची जी बँक आहे, बघा परत सांगतोय, एकदम सोप्या भाषेत सांगतोय, जर ज्या ताईंना आधार कार्ड म्हणजे मोबाईलवर करायचं असेल तर सोपं आहे. बघा या ठिकाणी आधार कार्डची ही वेबसाईट आहे, ते तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. आधार कार्डची वेबसाईट आहे, त्या आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचंय, तुमचं या ठिकाणी लॉग इन करायचंय, तुमचा आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, तुमच्या मोबाईलवर लॉग इन करायचं आहे, ओटीपी येईल तुमच्या मोबाईलवर. ते आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा वेगवेगळे ऑप्शन भेटतील. त्या ऑप्शन मधलं बँक सेडिंग स्टेटसवर जाऊन चेक करायचं आहे. बँक सेडिंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अशा स्वरूपाचं तुमचं ऍक्टिव्ह आहे का डिऍक्टिव्ह हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पण जरा बऱ्याच टाइम असेल की सर ही प्रोसेस आम्हाला कळत नाहीये, तर सोपं एक उपाय सांगतो तुम्हाला. तुमच्या ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे, ज्या बँकेमध्ये तुमचे पैसे येतात, त्या बँकेमध्ये भेट द्यायची आहे आणि तिथल्या क्लर्कला, मॅनेजरला जाऊन विचारायचं आहे की आमचा हे मोबाईल नंबर आहे, आमचा हे आधार कार्ड नंबर आहे, हे आमचं इथं बँक नंबर आहे, हे बघा चेक करा आमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही. एवढं सोप्या भाषेत त्यांना विचारायचं, ते लगेच तुम्हाला 5 मिनिटांमध्ये चेक करून सांगतील. एवढ्या ह्या 2 गोष्टी करायच्या आहेत. आणि ज्या त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत त्यांनी नाव, जिल्हा सांगायचंय आणि ह्या तुमचे 5 गोष्टी कंप्लीट आहेत का कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं. ही हात जोडून एकदा विनंती आहे. सर्वांच्या कमेंट्स मी वाचत आहे, सर्वांनी कमेंट्स करायच्या आहेत आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. त्याच्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरु.